अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर दोन प्रचंड मोठी शहरं आहेत, एक मुंबई आणि दुसरं कराची. आता या दोन्ही शहरांमध्ये एक खूप मोठं साम्य आहे. ते म्हणजे दोघांकडेही एक नैसर्गिक संरक्षक आहे. पण तोच संरक्षक आज धोक्यात आलाय. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण ह्याच संरक्षकाची गोष्ट समजून घेऊया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की हवामान बदलाच्या या मोठ्या संकटात या दोन शहरांपैकी कोणाचे नैसर्गिक ढाल, कोणाचं हे गुप्त शस्त्र जास्त शक्तिशाली आहे? चला या रहस्याचा उलगडा करूया. या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की ही खारफुटीची जंगलं कशी या शहरांची जीवनरेखा आहेत, त्यांच्यात नेमका फरक काय आहे, ती आपलं संरक्षण कसं करतात, त्यांच्या समोर आज कोणती आव्हानं आहेत आणि यावर काही उपाय आहेत का? चला सुरुवात करूया. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि पाकिस्तानचं सर्वात मोठं शहर कराची ही दोन्ही शहरं एका अत्यंत महत्त्वाच्या परिसंस्थेवर टिकून आहेत. ही परिसंस्था म्हणजे खारफुटीची जंगलं. यांना चमत्कारिक झाडं असंही म्हटलं जातं. आणि का? कारण ही झाडं खाऱ्या पाण्यात, ऑक्सिजन कमी असलेल्या चिखलात मस्त वाढतात आणि समुद्राच्या विध्वंसक लाटांपासून शहरांसाठी एका नैसर्गिक भिंतीसारखं काम करतात. तर मग आता या दोन्ही शहरांमधल्या खारफुटीच्या जंगलांची थेट तुलना करूया आणि सुरुवात करूया त्यांच्या आकारापासून, म्हणजे कोण किती मोठं आहे. आता वरवर पाहिलं तर मुंबईची किनारपट्टी कराचीच्या दुप्पट आहे, म्हणजे जवळपास 150 किलोमीटर. कराचीची आहे फक्त 75 किलोमीटर. मग यावरून वाटू शकतं की मुंबईत खारफुटी जास्त असेल, बरोबर? पण थांबा, गोष्ट इतकी सरळ नाही. खरी आकडेवारी ऐकून धक्का बसेल. कराची आणि त्याच्या शेजारी असलेल्या सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशात तब्बल 6 लाख हेक्टरवर खारफुटी पसरलेली आहे. म्हणजे विचार करा, हे जगातलं सगळ्यात मोठं शुष्क हवामानातील खारफुटीचं जंगल आहे आणि त्याच्या तुलनेत आपल्या मुंबईत फक्त 6,500 हेक्टर. म्हणजे आकाराच्या बाबतीत तर कराची खूपच पुढे आहे. पण कथेत एक ट्विस्ट आहे. आकार मोठा असला म्हणजे सगळं श्रेष्ठ असतं असं नाही. जैवविविधतेची कहाणी थोडी वेगळी आणि जास्त गुंतागुंतीची आहे. आता बघा, ही स्लाईड खूपच इंटरेस्टिंग आहे. मुंबईच्या लहानशा जागेत खारफुटीच्या 16 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. तर कराचीच्या त्या महाप्रचंड जंगलात मुख्यत्वे फक्त 4च प्रजाती आहेत. हो, सोनेरी कोल्हे आणि फ्लेमिंगो दोन्हीकडे आहेत. पण कराचीच्या खाडीत हम्पबॅक डॉल्फिनसारखे दुर्मिळ सागरी जीवसुद्धा दिसतात. पण एक प्रश्न पडतो की ही चमत्कारिक झाडं अशा दलदलीत, जिथे ऑक्सिजन कमी असतो, तिथे टिकतात तरी कशी? तर याचं उत्तर आहे त्यांच्या न्यूमॅटोफोर्स नावाच्या खास मुळांमध्ये. ही मुळं म्हणजे जणू काही झाडाचे स्नॉर्कल्स आहेत. ती चिखलातून थेट वर येतात आणि हवेतला ऑक्सिजन झाडापर्यंत पोचवतात. खरंच निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे हा. ठीक आहे, तर या जंगलांमध्ये काय आहे हे आपण पाहिलं. पण आता पाहूया की ती नक्की काय करतात. या खारफुटीच्या संरक्षणामागे एक सॉलिड विज्ञान आहे. हे समजायला अगदी सोपं आहे. बघा, जेव्हा समुद्राच्या उंच आणि शक्तिशाली लाटा किनाऱ्याकडे येतात, तेव्हा त्या या खारफुटीच्या दाट जंगलात घुसतात आणि तिथे झाडांची खोडं आणि जमिनीवर पसरलेल्या मुळांच्या जाळ्यामुळे प्रचंड घर्षण होतं, ज्यामुळे त्या लाटांची सगळी ताकदच नाहीशी होते. आणि हे किती प्रभावी आहे हे मुंबईच्या किनाऱ्यावर झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. ही स्लाईड बघा. खारफुटीच्या जंगलात फक्त 80 मीटर आत गेल्यावर लाटांची उंची तब्बल 62% कमी होते. ही खरंच एक नैसर्गिक, अदृश्य पण अभेद्य भिंत आहे. पण या दोन्ही शहरांतील खारफुटीच्या जंगलांसमोर त्यांच्यात कितीही फरक असले तरी एक समान आणि खूप मोठा शत्रू उभा आहे. आणि तो शत्रू म्हणजे अनियंत्रित शहरी विकास. मुंबईत वर्सोवा, भाईंदर कोस्टल रोड सारख्या प्रकल्पांमुळे हजारो खारफुटीची झाडं धोक्यात आली आहेत. तर दुसरीकडे कराचीत DHA फेज 8 सारख्या आलिशान गृहनिर्माण योजनांसाठी आणि बंदर विकासासाठी खारफुटीची सर्रास कत्तल होत आहे. आणि हा एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? म्हणजे असं म्हटलं जातं की आधुनिक जीवनाच्या ताणातून शहराला वाचवण्यासाठी जो विकास आपण करतोय, तोच विकास निसर्गाच्या विध्वंसक शक्तींपासून शहराचं रक्षण करणारी नैसर्गिक भिंतच तोडून टाकत आहे. किती मोठी विडंबना आहे ही. पण या सगळ्या संघर्षात दोन्ही शहरांमध्ये आशेचा एक नवा किरण दिसू लागला आहे.
लोकांना या महत्त्वाच्या परिसंस्थेशी पुन्हा जोडण्यासाठी काही खूप चांगले आणि नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरू झाले आहेत. आणि हा उपाय आहे खारखुटी जैवविविधता उद्यानं. यांचा उद्देश फक्त पर्यटन नाही, तर शहरी लोकांना या चमत्कारिक झाडांबद्दल माहिती देणं, त्यांच्या मनात जागरूकता निर्माण करणं हा आहे. दोन्ही शहरांनी या दिशेने पावलं उचलली आहेत, पण त्यांची पद्धत जरा वेगळी आहे. कराचीच्या कोरांगी क्रीक पार्कमध्ये 1200 फुटांचा तरंगता बोर्डवॉक आहे, म्हणजे तो भरती ओहटीच्या पाण्यासोबत वर खाली होतो. तर मुंबईच्या गोराई पार्कमध्ये 740 मीटरचा उन्नत म्हणजे खांबांवर उभारलेला बोर्डवॉक आहे, जो पूर्णपणे 120 किलोवॉटच्या सौर ऊर्जेवर चालणार आहे. या 2 वेगवेगळ्या डिझाईन्स मागे 2 वेगवेगळी तत्वज्ञानं आहेत. कराचीची तरंगती रचना ही निसर्गाच्या लयीशी जुळवून घेते, ती निसर्गासोबत वाहते, तर मुंबईची उन्नत रचना ही पर्यटकांची सोय आणि सुरक्षिततेला सोबतच शाश्वत तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनाला प्राधान्य देते. ध्येय एकच आहे, पण मार्ग वेगवेगळे. आणि शेवटी हा एकच मोठा प्रश्न आपल्यासमोर उभं राहतो. ही महानगरे तर वाढतच जाणार आहेत, हे तर नक्की. पण मग ती निसर्गाच्या प्रवाहाबरोबर वाहणारं भविष्य घडवतील, की विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या वर जाऊन बांधकाम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरणार नाही? याच एका नाजूक संतुलनावर या दोन्ही शहरांचं भविष्य अवलंबून आहे.